नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 27 मार्च 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्याच्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि शुक्रवारी कशाप्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. हे विश्लेषण सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला सांगायचं आहे की उद्या गुरुवार दिनांक 26 मार्च 2026 रोजी मार्केटला श्रीराम नवमी निमित्त सुट्टी आहे. त्यामुळे मार्केट आता शुक्रवारी 27 तारखेला ओपन होणार आहे. तर आता आपण त्यामुळे 27 तारीखसाठीचंच विश्लेषण करणार आहोत. त्यापूर्वी आज काय झालं, काल आपण काय सांगितलं होतं त्याची आधी चर्चा करूया. आज काय झालं ते बघूया. काल मी तुम्हाला सांगितलं होतं क्लोजिंग आपल्याला चार्टवर इथे दिसत होतं. प्रत्यक्षातलं क्लोजिंग थोडंसं खालच्या बाजूला होतं. मी सांगितलं होतं जर खाली गेलं तर खाली हे ज्या 3 लेवल काढल्यात ह्या सपोर्ट लेवल म्हणून काम करतील असं मी कालच सांगितलेलं होतं की जर किंमत खाली जाणार असेल, इथेच फ्लॅट ओपन झाली आणि थोडीशी गॅप डाऊन ओपन झाली, खाली जायला लागलं तर ह्या लेवल ज्या आहेत ह्या सपोर्ट लेवल म्हणून काम करतील असं सांगितलेलं होतं. मात्र खाली ओपन झालं नाही, ओपन झालं वर. वरच्या बाजूला काय सांगितलं होतं? वरच्या बाजूला 23,055 ही लेवल मी कालपासून दिलेली होती मार्केट चालू असताना आणि सांगितलं होतं की जर ह्याच्या वर टिकलं तर काय होईल? ह्याच्यावर टिकलं तर बाय ऑन डिप्स होईल निफ्टीमध्ये आणि तेजी होऊ शकते. कोणती टार्गेट येऊ शकतात? तर 23,170 चं टार्गेट दिलं होतं आणि 23,320 चं टार्गेट दिलं होतं. खूप मोठी टार्गेट होती वरच्या दिशेनं. आज आपण बघू शकता की ओपन झाल्या तिथूनच एकदम तेजी व्हायला सुरुवात झाली. याचं कारण असं होतं की खऱ्या अर्थानं जे शॉर्ट कव्हरिंग झालं ते आज आपल्याला मार्केट ओपनिंग नंतर बघायला मिळालं आणि त्यामुळे ही मोठी तेजी आपल्याला बघायला मिळाली आणि ह्या संपूर्ण तेजीमध्ये आपली पहिली दोन्ही टार्गेट आलेली होती. त्यानंतर मी काय सांगितलं होतं की एकदा ही 2 टार्गेट आली की त्यानंतर काय होऊ शकतं? त्यानंतर मार्केटमध्ये ह्या टार्गेटच्या जवळून किंवा ह्या टार्गेटच्या वरून आपल्याला एकदा प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं. मात्र तुम्ही बघू शकता की बराच काळ आपल्याला निफ्टी 50 मध्ये साइडवेज मूव्हमेंट होताना बघायला मिळाली. खूप वेळ साधारण जर आपण बघितलं तर पावणे 11 नंतर आपल्याला बराच वेळ दुपारी 2 वाजेपर्यंत असं आपण म्हणू शकतो. इथे मध्ये खूप वेळ साइडवेज मूव्हमेंट झाली आणि त्यानंतर मग अल्टिमेटली आपल्याला प्रॉफिट बुकिंग जे अपेक्षित होतं ते बघायला मिळालं. आता हे झालं आज दिवसभरामध्ये काय झालं. आता उद्या काय? उद्या म्हणण्यापेक्षा शुक्रवारी काय होऊ शकतं हे आता आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपण काय करूया आजच्यासाठी ज्या लेवल होत्या त्याचं महत्त्व आता संपलेलं आहे. त्यामुळे मी त्या लेवल सर्व काढून टाकतोय आणि उद्यासाठी म्हणजे शुक्रवारसाठीच्या ज्या लेवल्स आहेत त्या ऑलरेडी मी चार्टवर काढलेल्या आहेत. आता काय होऊ शकतं मी जे सांगितलं होतं की प्रॉफिट बुकिंग होऊ शकतं. तर प्रॉफिट बुकिंग कुठपर्यंत येऊ शकतं? तर आपल्याला खालच्या बाजूला इथे दिसतंय की 23,045 ची लेवल आहे. खूप मोठं लेवल आहे आणि वरच्या बाजूला बघितलं तर आपल्याला दिसतंय की 23,265 ची लेवल आहे. म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे जे खाली येतंय हे ह्या एरियामध्ये येऊन हा एरिया काय आहे? हा एरिया सपोर्ट झोन आहे. तर ह्या एरियामध्ये येऊन कदाचित काय होईल? इथनच वर जाईल. कदाचित काय होईल? थोडंसं खाली येऊन वर जाईल. कदाचित आणखीन थोडंसं खाली येऊन वर जाईल. बरोबर? आपल्याला माहित नाही की कसं होईल. पण ह्या एरियामध्ये कुठेतरी किंवा ह्या लेवलला टच करून वर जाईल
असं पण होऊ शकतं किंवा ह्या एरियाच्या थोडंसं खाली जाऊन मग वर जाऊ शकतं. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व शक्यता इथे लक्षात घेतल्या पाहिजेत, की आता हा सपोर्ट झोन आहे म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे, की ह्या एरियात आल्यानंतर रिव्हर्सल होण्याची शक्यता आहे. ह्या एरियात किंवा ह्या एरियाच्या थोडंसं खाली जाऊन रिव्हर्सल होण्याची शक्यता आहे. आता ज्यावेळेला रिव्हर्सल होईल तेव्हा काय होईल? तर जर समजा इथे कुठेतरी आलं आणि रिव्हर्स व्हायला लागलं, तर परत वर जाताना हा जो काही हाय बनलाय, बरोबर 23,450 च्या थोडासा वर असणारा हा जो काही हाय बनलाय, किंमत तिथपर्यंत जाऊ शकते. त्याच्याही वर टिकलं तर मग आणखीन जाऊ शकते 23,600 च्या दिशेनं, 23,700 च्या दिशेनं किंमत जाताना आपल्याला दिसू शकते. पण त्याच्यासाठी काय होणं आवश्यक आहे? पहिल्यांदा ह्या एरियामध्ये येऊन सपोर्ट घेणं आवश्यक आहे आणि तो एकदा घेतला की मग आपल्याला ह्या प्रकारचा बाउन्स बघायला मिळेल. म्हणून आज आपले जे सर्व पेड कोर्सचे सदस्य आहेत, प्रीमियम ग्रुपचे सदस्य आहेत आणि चॅनल मेंबर्स आहेत, त्यांना मी जे अपडेट देत असतो त्याच्यामध्ये सांगितलं होतं, की इथे ज्यावेळेला खाली येईल किंमत, त्यावेळेला ही जी मंदी आहे, ही खरेदीची नवीन संधी असणार आहे. त्यावेळेला जेव्हा रिव्हर्सल व्हायला लागेल, तेव्हा आपल्याला इथे खरेदी करण्याची संधी मिळू शकते आणि मग पुन्हा एकदा किंमत वरच्या दिशेनं जाताना बघायला मिळू शकते. तर त्यामुळे शुक्रवारी काय होऊ शकतं, तर थोडंसं खाली येऊ शकतं आणि त्यानंतर आपल्याला बाउन्स होताना बघायला मिळू शकतं. तर अशा प्रकारचं चित्र आपल्याला आता दिसतंय. हा सपोर्ट झोन आहे. कधी-कधी काय होतं, की सपोर्ट झोनच्या वरून सुद्धा किंमत जाते. म्हणजे सपोर्ट झोनला टच सुद्धा करत नाही. असं देखील होऊ शकतं. आत्तापर्यंत तरी टच केलेलं नाहीये. कदाचित शुक्रवारी टच होईल, कदाचित होणार नाही. जे काय होईल, कदाचित खालपर्यंत येईल, कदाचित ह्याच्याही खाली जाईल. जे होईल आपल्याला त्याची वाट बघायला लागेल आणि मग ज्यावेळेला रिव्हर्सल दिसेल, त्यानंतर मग आपल्याला पुढचा विचार करायचा आहे. तर माझ्या मते शुक्रवारी निफ्टी 50 मध्ये काय होऊ शकतं, याचं केलेलं विश्लेषण तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलेलं आहे. आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. बँक निफ्टीमध्ये जर आपण बघितलं, तर बँक निफ्टीचा चार्ट मी थोडासा झूम करतोय म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसू शकेल. तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय दिसतंय? खाली आलं तर मी तुम्हाला हा एरिया सांगितला होता, की ह्या एरियामध्ये सपोर्ट घेऊ शकतं. बरोबर? पण किंमत खाली आलीच नाही आणि मी हेही सांगितलं होतं, की 53,000 ची लेवल आहे, ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे. याच्यावर जर किंमत टिकली, तर काय होईल? ह्याच्यावर जर किंमत टिकली, तर आपल्याला बाय ऑन डिप्स बघायला मिळेल. बाय ऑन डिप्स म्हणजे काय? समजा तेजी झाली आणि त्यानंतर समजा प्रॉफिट बुकिंग आलं, तरी पुन्हा किंमत वर जाताना आपल्याला बघायला मिळू शकते. ह्याला बाय ऑन डिप्स म्हणतात आणि ते कधी होऊ शकतं? 53,000 च्या वर टिकल्यानंतर. 53,000 च्या वर टिकल्यानंतर पुढचं टार्गेट 53,320 चं होतं. त्याच्या पुढचं टार्गेट होतं 53,725 चं. तुम्ही बघू शकता 700 पॉइंटची ही तेजी पहिल्या जवळ-जवळ तासाभरातच, अर्ध्या पाऊण तासातच आपल्याला, पाऊण तासात असं आपण म्हणू शकतो, की बघायला मिळाली आणि त्यानंतर मग आणखीन सुद्धा आपल्याला किंमत वर जाताना दिसली. त्यानंतर पुन्हा किंमत इथे एम पॅटर्न म्हणून किंमत खाली यायला लागली आहे. आता काय होऊ शकतं उद्या? आज काय झालं हे लक्षात आलं. आपण काय करूया, ह्या सर्व लेवल ज्या आहेत, ज्या आजच्यासाठीच होत्या, त्या लेवल्स आता काढून टाकूया. याचं महत्त्व संपलंय. ह्या सुद्धा लेवल्स आता काढून टाकूया आणि उद्यासाठी म्हणजे शुक्रवारसाठीचं आपल्याला काय दिसतंय? शुक्रवारसाठी जी खालच्या बाजूला इम्पोर्टंट लेवल दिसतेय, ती आपल्याला दिसतेय 52,985 ची आणि त्याच्यावर दिसतेय 53,600 ची. हा मोठा जो एरिया आहे, हा आता बँक निफ्टीसाठी सपोर्ट एरिया असणार आहे. इथे कुठेतरी येऊन इथूनच वर जाऊ शकतं, त्याला टच करून जाऊ शकतं किंवा थोडंसं खाली येऊन जाऊ शकतं, आणखीन थोडं खाली येऊन जाऊ शकतं, ह्याला टच करून जाऊ शकतं किंवा ह्याच्यापेक्षाही खाली येऊन जाऊ शकतं. तर अशा प्रकारे आपल्याला काय दिसतंय? हा जो सगळा भाग आहे, तो इथून येऊन आपल्याला किंमत वर जाताना बघायला मिळू शकते. तर जसं निफ्टीमध्ये सांगितलं तसंच आपल्याला इथे दिसतंय. हा जो एरिया आहे, हा सपोर्ट एरिया आहे. लक्षात ठेवा सपोर्ट एरिया कुठनं चालू होतो? खाली 52,985 पासून चालू होतो आणि वर 53,600 पर्यंत आहे. तर ह्या एरियात कुठेतरी सपोर्ट घेऊन किंमत वर जाऊ शकते. वर जाताना कुठपर्यंत जाऊ शकते? वर जाताना आपल्याला हा जो हाय बनलाय, या हायच्या आसपास जाऊ शकते. हा हाय जर ब्रेक झाला तर आणखीन वर जाऊ शकते. 54,500 च्या दिशेनं मग वाटचाल होताना आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते. तर माझ्या मते आता तुमच्या लक्षात आलं असेल, की निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये
शुक्रवारसाठी कोणत्या लेवल महत्वाच्या आहेत. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण. आता पुढे जाऊन आपल्याला सेन्सेक्सचं विश्लेषण करायचंच आहे. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला आपल्या YouTube चॅनलच्या मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. तुम्ही आता जॉइन बटन क्लिक करून आपल्या YouTube चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. YouTube वर जेव्हा तुम्ही जाता तेव्हा आपल्या चॅनलचं जिथे नाव आहे त्याच्या खाली सबस्क्राईब बटन असतं आणि सबस्क्राईब बटनच्या शेजारीच तुम्हाला जॉइन बटन दिसेल. हे जॉइन बटनला क्लिक केलं की तुम्हाला त्याच्यामध्ये सर्व माहिती वाचता येईल की कोणकोणती फॅसिलिटीज आपल्याला कोणकोणत्या लेवलला उपलब्ध आहेत. तर त्याच्यामध्ये आपण एकूण 4 प्रकार केलेत. ब्रॉन्झ आणि सिल्वर हे जे 2 प्रकार आहेत याची सर्व्हिस आपण अद्यापही चालू केलेली नाहीये. जर तुमच्यापैकी चुकून कोणीतरी या मेंबरशिप घेतल्या असतील तर अपग्रेड करा. अपग्रेडचा ऑप्शन असतो. फरकाची रक्कम असते ती YouTubeला भरायची आणि गोल्ड मेंबरशिप तुम्ही घेऊ शकता. कमीत कमी गोल्ड मेंबरशिप घेणं आपल्याला जर मेंबरशिप घ्यायची असेल तर ते योग्य राहील. त्यानंतर प्लॅटिनम मेंबरशिप आहे. असे 4 प्रकार आहेत. या चारही प्रकारात काय काय फॅसिलिटीज आहेत हे तुम्ही जॉइन बटनला क्लिक करून वाचू शकता. तुम्ही जर आपल्या शेअर मार्केट मराठी परिवाराचे कुठलाही पेड कोर्स घेतला असेल ह्यापूर्वी, मग तो ॲपमध्ये घेतला असेल किंवा त्याच्यापूर्वी घेतला असेल, तरी सुद्धा आपल्या प्रीमियम ग्रुपचे सदस्य असाल, तरी सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर जो प्रीमियम ग्रुप आहे, त्याच्यामध्ये गोल्ड मेंबरशिपचे सर्व अपडेट्स इथे सुद्धा दिले जातात. त्यामुळे तुम्ही पेड कोर्स सदस्य असाल, प्रीमियम ग्रुप मेंबर असाल, तर तुम्हाला गोल्ड मेंबरशिप घेण्याची गरज नाहीये. आता याच्यामध्ये तुम्हाला हे जे अपडेट्स आहेत ते गोल्ड मेंबरशिपचे दिले जात आहेत. अधिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, माझा जो नंबर आहे या नंबरवर फक्त WhatsApp मेसेजद्वारे संपर्क करू शकता. या नंबरवर कुठल्याही प्रकारचा कॉल करू नका. साधा असेल किंवा WhatsApp कॉल करू नका. याच्यावर केवळ आणि केवळ WhatsApp मेसेज पाठवा आणि त्याच्यामध्ये असं लिहा की मला YouTube चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती पाहिजे. तिथे तुम्हाला सर्व माहिती सांगितली जाईल. तर हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण आपल्या पुन्हा एकदा आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्समध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपण जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये खाली येत असताना हा सपोर्ट झोन दिलेला होता. ओके, जसं आता निफ्टी बँक निफ्टीमध्ये या सपोर्ट झोनचा काही उपयोग झाला नाही, तसं इथे सुद्धा काही उपयोग झाला नाही. त्याचसोबत मी सांगितलं होतं की हा जो आपल्याला ही जी लेवल आहे ही मेक और ब्रेक लेवल आहे. 74,465 ही किंमत दिली होती. आज त्याच्या वरच ओपन झालं, थोडंसं खाली आलं आणि पुन्हा वर गेलं. वर जात असताना आपण 74,805 हे पहिलं टार्गेट दिलं होतं आणि त्याच्यावर गेलं तर 75,270 हे दुसरं टार्गेट दिलं होतं. आपण बघू शकता पहिल्या तासाभरात पाऊण तासातच आपल्याला दोन्ही टार्गेट आली होती. त्यानंतर किंमत थोडी वर गेली, मात्र वर गेल्यानंतर आपल्याला इथे साइडवेज मूव्हमेंट बघायला मिळाली आणि त्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग चालू झालेलं आपल्याला इथे दिसतंय. आता हे झालं आज काय झालं. उद्या शुक्रवारी काय होऊ शकतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या सर्व लेवल ज्या आजच्यासाठी होत्या, ज्यांचं महत्त्व आज संपलेलं आहे, त्या सर्व लेवल्स आता आपण काढून टाकूया आणि शुक्रवारसाठी आपल्याला काय दिसतंय चित्र ते लक्षात घेऊया. शुक्रवारसाठी आपल्याला असं चित्र दिसतंय की खाली 74,465 ही लेवल आहे, वर 75,200 ही लेवल आहे आणि हा सगळा एरिया आहे हा सपोर्ट झोन आहे. तर त्यामुळे ह्या एरियामध्ये आल्यानंतर सपोर्ट घेऊन किंमत वर जाऊ शकते. तुम्हाला जसं म्हटलं तसं इथूनच वर जाऊ शकते. असं कसंही वर जाऊ शकते. आता तेच तेच परत परत मी सांगत बसत नाही. बरोबर? तर ह्या पद्धतीनं जाऊ शकते किंवा ह्याच्या खाली येऊन सुद्धा वर जाऊ शकते. तर हा सपोर्ट झोन आहे आणि ह्या सपोर्ट झोनमध्ये आल्यावर आपल्याला जेव्हा जेव्हा रिव्हर्सल दिसेल तेव्हा तेजीचा विचार आपण करू शकतो. वर जाताना आपल्याला हे जे लेवल आहे 75,800 च्या वरची, तर त्या दिशेनं जाऊ शकतं. त्याच्याही वर टिकलं तर मग 76,000 किंवा 76,200 च्या दिशेनं सुद्धा आपल्याला सेन्सेक्सची किंमत जाताना बघायला मिळू शकते. शुक्रवारी लाईव्ह मार्केटमध्ये काय काय होऊ शकतं याचं विश्लेषण आपण आपल्या सर्व YouTube चॅनल मेंबर्सना देत असतो. सध्या आपल्याला एवढंच लक्षात घ्यायचं आहे की या झोनमध्ये एकदा सपोर्ट घेण्यासाठी सेन्सेक्स येऊ शकतोय. तर माझ्या मते
आजचा हा व्हिडिओ आता आपण अगदी त्याच्या शेवटाकडे आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगू शकता. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.